मी तुम्हाला दाखवते किती सुंदर वडी पडलेली आहे पहा म्हैसूर पाकाची. त्याला जाळी आलेली आहे. हा मधला कलरही ब्राऊन आहे. अशी छान सुंदर अशी जाळी आलेली आहे. अगदी 15 मिनिटात आपल्या एकदम सोप्या पद्धतीने आपण हा म्हैसूर पाक तयार केलेला आहे. आता मी तुम्हाला तोडून दाखव. हा पहा, ह्याला पण किती सुंदर जाळी आलेली आहे ती पहा. कलरही सुंदर आलेला आहे ह्याचा. बघा तोडल्यानंतर तर आत बघा लेअर पण त्याचे आपले सुंदर दिसत आहेत आतून. बघा चोरूनही दाखवते तुम्हाला मी. अधिक मास म्हटले की प्रामुख्याने म्हैसूर पाक हा वाण म्हणून दिला जातो. तर घरच्या घरी म्हैसूर पाक साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट कसा बनवायचा ते पाहणार आहोत. नमस्कार मंडळी, मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता सुरुवात करूया म्हैसूर पाकाला. त्यासाठी लागणारं हे बेसन. हे बेसन एकदम बारीक दळून आणायचं किंवा बाहेर जे दुकानात विकत मिळतं ते घेतलं तरी चालेल. आता हे बेसन आपण चांगलं असं चाळणीने चाळून घ्यायचं. म्हणजे त्याच्यामध्ये ज्या गाठी वगैरे असतात त्या राहत नाहीत. बघा ह्या गाठी असतात त्या अशा वरती राहतात आणि बेसन आपलं खाली. ते बेसन चांगलं आपण चाळून घेतलेलं आहे. आता ते मी बाजूला ठेवून घेते. आता आपण 1 वाटी बेसन घेतलं होतं त्यासाठी हा 1 वाटी तूप, 1 वाटी तूप. आता 1 वाटी तेल घ्यायचं. बिना वासाचं तेल घ्यायचं. म्हणजे कसं आपण शेंगदाणे तेल वगैरे घेतलं तर त्याला कसं असं थोडा शेंगदाण्याचा वास वगैरे येतो. तर आपण म्हैसूर पाक बनवताना असं वास येणार नाही तेलाला असं तेल घ्यायचं. आता हे दोन्ही मी गरम करत ठेवणार आहे. चांगलं हे उकळवत घ्यायचं. आता हे तेल आणि तूप आपण जे मिक्स करून घेतलंय चांगलं असं गरम करून घ्यायचं. म्हणजे याला उकळवत घ्यायचं. तर हे तेल आणि तूप एका बाजूला उकळत आहे तर आपण दुसऱ्या बाजूला पाक करून घेणार आहोत. तर त्यासाठी लागणार आपण साहित्य पाहूया. त्या वाटीने आपण बेसन घेतलं होतं त्याच वाटीने ही 2 वाटी मी साखर घेतलेली आहे. 2 वाटी साखर म्हटलं 1 वाटी पाणी घ्यायचं. हे चांगलं तुम्ही असं हलवून घेते आणि आपण त्याचा आता 1 तारी पाक बनवणार आहोत. तर आम्ही पाक बनवायला ठेवून देते. आता पाक तयार करायला ठेवलेलं आहे. चांगलं असं हलवून घ्यायचं. ते बऱ्यापैकी उकळले. आता आपण पाहूया याचा पाक झालाय का. आपल्याला 1 तारीच पाक करायचा आहे. आता थोडासा थंड होऊ देते. बघूया आता आपण तार आले कायची टाकून दाखवते. बघा आपले 1 तारी पाक तयार झालेला आहे. बघायला कशी तार येते पहा. आता मी गॅस स्टेपला बंद करून घेते. ते मी भांडं खाली उतरून घेतलंय आणि आपण जे बेसन पीठ चाळून घेतलं होतं ते ह्याच्यामध्ये थोडं थोडं टाकून असं मिक्स करून घ्यायचं. पटपट मिक्स करायचं म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाही. ह्याला मिक्स करताना मिक्सरनीच करायचं. स्पॅचेलानी किंवा पलेतानी करायचं नाही कारण त्याच्या गुठळ्या होतात. मग पटपट करायचं. आता चांगलं मिक्स झालेलं आहे. कसं एकसंध झालेलं आहे आपलं हे मिश्रण. कुठेही गुठळी नाही आहे. आता ह्याला परत मी आता गॅसवर ठेवून घेते आणि आपण ह्याला चांगलं हलवून घेऊया. आता तेल आणि तूप चांगलं गरम झालेलं आहे. ते असं गरमच राहिलं पाहिजे. आता आपण एक सेकंद खाली मी असं चांगलं असं हलवून घेते आणि आपण आता त्याच्या आतमध्ये आपण जे तेल आणि तूप गरम करून घेतलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. टाकताना अगदी सावकाश टाकायचं. थोडं वरतून टाकायचं म्हणजे आपल्या ज्या म्हैसूर पाकला जी जाळी आहे ती चांगली पडते. हे टाकताना असा जो फेस येतो असा हा थांबला की परत टाकायचं. फक्त आपला हात थांबवायचा नाही. असा फेस थांबला हा फेस आहे हा गेला की परत आपण टाकून घ्यायचं. एक शेवटचं 1 चमचाभर तूप राहिलेलं आहे ते ओतून घेऊया. म्हणजे एकदमच गरम तूप आणि तेल आहे एकदम असं उकळतं ठेवायचं. थंड होता कामा नये. गरम असेल की याची जाळी छान पडते.
हे पहा, ते कसं ओतून घेते. त्याला किती सुंदर अशी जाळी पडते ते पहा. हे बघा, आपण हलवताना सर अशी जाळी दिसते. हे पहा, किती सुंदर अशी जाळी आलेली आहे. आता आपण ते चांगलं असं हलवून घेऊयाचं. आता हलवताना हात अजिबात थांबवायचा नाही, आता ते खाली लागण्याची शक्यता असते. चांगलं असं हलवून घ्यायचं. ते जसं होत असतं तसं तूप पण असं बाजूला सुटतं, बऱ्यापैकी तूप बाजूला सुटून येतं. हे आपलं आता होत आलेलं आहे. त्याच्यावर असं ओतून घेते. मिश्रण जास्त दाबायचं नाही, कारण आपल्याला वड्या पाडायच्या आहेत. त्याच्या आतमध्ये मग चांगली अशी जाळी पडणार नाही. मग कट करून घेऊयात. आणि हे मी अर्ध्यासाठी तसंच ठेवून देते. आता आपण वड्या पाडून घेऊया. अर्धा तास झालेला आहे. मी तुम्हाला दाखवते किती सुंदर वडी पडलेली आहे पहा, म्हैसूर पाकाची. त्याला जाळी आलेली आहे. हा मधला कलरही ब्राऊन आहे. अगदी 15 मिनिटात आपल्या एकदम सोप्या पद्धतीने आपण हा म्हैसूर पाक तयार केलेला आहे. फक्त मी काय केलेलं आहे, थोडंसं असं कमी थापलेलं आहे. तुम्हाला जर अजून ह्याच्यापेक्षा जाड वडी हवी असेल तर थोडंसं आपला केकचा ट्रे असतो त्याच्यामध्ये असं दाबून घ्यायचं, म्हणजे वडी मोठी पडते. माझी थोडीशी छोटी पडलेली आहे. पण ह्याला कलर बिलर खूप सुंदर, जाळी खूप सुंदर आलेली आहे. एकदम असा खुसखुशीत झालेला आहे. तुम्हाला मी आता एक तोडून दाखवते. ह्याच्यातलंच एक तोडून दाखवते. बघा, तोडल्यानंतर तर आत लेअर पण त्याचे आपले सुंदर दिसत आहे. त्यातून पुरणी दाखवते तुम्हाला मी. तरी साधी सोपी म्हैसूर पाकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा. तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.